लक्षात ठेवा, मोठ्याचं दास होण्यात सुद्धा भाग्य असतं. मोठ्याचं दास होण्यात सुद्धा भाग्य असतं. मी एक दृष्टांत देत असतो, सुंदर आहे. जुना जमाना, राजाची स्वारी हत्तीवरून जायची. मग राजाकडे खूप हलदार चोपदार होते. मोठा राजा, 100-200 हलदार चोपदार. मग कुणी रस्ता बाजूला करायचा, कुणी बाजूला उभं राहायचं, कुणी काय करायचं, कुणी काय करायचं, कुणी काय करायचं. त्यात एक चोपदार होता, त्याला ड्युटी अशी होती की राजा पुढे बसल्यानंतर त्याच्या मागे छत्री धरून बसायचं. कळलं का तुम्हाला? माझं बोलणं कळलं? ती बाई सुद्धा सांगायची, माझा नवरा आलता फालता चोपदार नाही, राजाच्या बरोबरीने हत्तीवर बसतो. छत्र धरून राजा पुढे तो माग. असा काय रस्त्यावर माझा उभा राहत नाही काठी घेऊन. राजाच्या, लक्षात घ्या, नोकरी मिळावी ती अशी मिळावी नाही का की आपल्या हत्ती पोषण्याची लायकी नाही. माझं म्हणणं कळलं? हत्तीला एक वेळा कडबा घालायची सुद्धा लायकी नाही, पण नोकरी, दासत्व राजाचं मिळालं आणि जागा अशी मिळाली की त्याच्या तसं इथे काय म्हणतायत, एरा गाबाळ्याचा दास नाही, माझी ओळख निराळी करून घेऊ नका, निवृत्ती दास. आज एवढ्यावरच प्रवचन सांगणार आहे. या शब्दाचं महत्त्व कळावं. हा शब्द नुसताचा वाचून पुढे गेला तर कळलं काय तुम्हाला मग? बरं का, कुणाचं दास व्हावं, कुणाचं दास होऊ नये. व्यवहारामध्ये आपण एकमेकाच्या उगीच हे गर्दी काही अर्थ नसतं. काय हे सत्य, आता तुम्ही बघता काय काय ते पाय पडतात, काय वागतात, काय नाटकं करतात. मी म्हटलं एवढं वागता, म्हटलं तिकीट मिळायचंय आणि जर दिलं नाही, शंखम ददमौ पृथक पृथक, तात्विक स्वरूपाचे गुणगान गाऊन, त्याचं वर्णन करून, त्याच्याशी ऐक्य प्रतिपादन करून वस्तू निर्देश रूप वंदन केलं. उल्लेख करणं हा सुद्धा वंदन आहे. त्याला मान देणं आहे, त्याचं कौतुक करणं आहे. तसं वस्तूला निर्देश करणं हे सुद्धा त्याला वंदन आहे. निर्देश करणे या शब्दाचा अर्थ त्याला मानणं. सन्माननीय अध्यक्ष, आजच्या या सभेचे अमके 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 अमके, काही वेळेला तर नाव घेण्याची यादी इतकी लांब जाते की 5 मिनिटं ते नाव घेण्यातच जातात. राजकीय क्षेत्रात तसंच असतं. एखाद्याचं नाव लावलं तर तो जाऊन विचारतो, का हो माझं नाव घेतलं नाही. म्हणजे ते फार मोठं अवघड तंत्र आहे. एकदा सुरू झालं की जवळजवळ 5-25 नावच, निम्म भाषण त्याच्यातच झालं. पण त्याच्यातला अर्थ असा आहे की त्या माणसाचा उल्लेख करणं म्हणजे त्याला मान देणं. माझं बोलणं कळलं का? हां, त्याला मान देणं. तसं त्याचा निर्देश करणं म्हणजे बुवा मुख्यमंत्र्यांनी नाव घेतलं बरं, मग तो घरी जाऊन बायकोला सांगतो, तिसरं नाव आपलं. बरं का. आणि मग निघता निघता कुठेतरी डोकं खुपसून मध्ये फोटो काढून घेतो. अहो मी जात नव्हतो, त्यांनी मला बोलवून घेतलं. आता डोकं घुसवलेलं दिसतंय, कशाला बोलवून घेतोय तुला. माझं बोलणं कळलं का? सभेच्या अगोदर जसं अनेकांची नावं घेणं, हा जसा निर्देश करणं म्हणजे त्याला मान देणं, हा जसा एक लौकिक दृष्टिकोनातून भाग आहे, तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एखाद्या कार्याचं मंगल व्हायचं असलं म्हणजे भगवंताला वंदन करा. तसं या ठिकाणी
आणि गणपती बाप्पाला तात्विक वर्णन करून, स्वरूपाचं वर्णन करून, त्याचा निर्देश करून त्याला वंदन झाल्यानंतर गणपती थोडासा आपण सांगायला सुरुवात केली. देवा तूच गणेशू, 2-3 दिवस बुद्धी सांगितली. सकलार्थ मती प्रकाशू. काय प्रकाशू? मती प्रकाशू. माणसं माणसाला मान देत नाहीत, त्याच्या मतीला मान देतात, नाही का? राजसत्ता इथेच चालते ठराविक मर्यादेत, पण ज्ञानवंताची सत्ता जगभर चालते बरं का, कुठेही चालते. विशेष काही आयुष्यातला काही भाग नाही आहे, माझ्या आयुष्यातला अनुभव आहे हा, बरं का. मी परदेश दौऱ्यावर गेलो तेव्हा माझ्या खिशामध्ये फक्त $500 होते. 1.5-2 महिने परदेशात राहिलो. आता $500 मध्ये काही कात होणार आहे? आणि माझ्याबरोबर 5 माणसं होती. गंमत म्हणून सांगतो, ज्ञानाचं श्रेष्ठत्व सांगतो. आठवड्यातून 2 प्रवचनं करायची आणि पुढचे 5 दिवस त्यांच्या घरी राहून आरामात जेवायचं आणि त्यांनी आपल्याला फिरवून आणायचं. कळलं तुम्हाला? असे किती दिवस काढले अजून सांगायला मला वेळ नाही, नाही तर पुष्कळ कौतुक वाढलं. 1.5-2 महिन्याचा प्रवास केला. भारतातले पैसे तिकडे चालत नाहीत आणि तिथले डॉलर खिशात नाहीत. 2 अर्थ कळला? भारतातली नोट तिथे चालत नाही आणि तिथले पैसे खिशात नाहीत. पुण्यात जगता येत नाही तर लंडनमध्ये आणि अमेरिकेमध्ये कसं जगावं? पण तुम्हाला माहिती आहे, आम्ही 1.5-2 महिने आरामात जगलो. त्याला एकमेव कारण होतं, माझ्याजवळ इंटरनॅशनल चलन होतं आणि त्या इंटरनॅशनल चलनचं नाव होतं ज्ञानेश्वरी. कोणत्याही काउंटरवर गेलो तरी त्या चलनाला कुणी नाही म्हटलं नाही. लक्षात ठेवा, हे ज्ञानाचं श्रेष्ठत्व आहे, हे बुद्धीचं श्रेष्ठत्व आहे. सकल अर्थमती प्रकाश. कशाकरता सांगितलं मी आपल्याला लक्षात घ्या, की ज्ञान कुठेही त्याची किंमत जाऊ दे कुठेही, बरं का. जसं उदाहरणार्थ एक बघितलं मी, इथलं नाणं तिथे चाललं नाही पण सोनं चालत होतं. तसं इथली ज्ञानेश्वरी तिथे चालली, इथलं तत्वचिंतन तिथे चाललं. म्हणून मतीला अतिशय महत्व आहे. सकलार्थमती प्रकाशू. हे कोण बोलतंय? हे आजचं प्रवचन आहे. थोडंसं प्रस्तावना करून, कोण बोलतोय? म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. वैशिष्ट्य आहे. ज्ञानियांचा राजा, कैवल्याचा पुतळा, चिंतकाचा चिंतामणी, साधकाचा मायबाप. बरं का, काय म्हणतायत? निवृत्तीदासू. किती अनन्यता. व्यवहारामध्ये दासत्व हे काही चांगलं नाही, बरोबर नाही. एखाद्याचा दास होण्याचा एखाद्यावर पाळी यावी हे खरोखरच बरोबर नाही. की त्याने आपल्याला कसंही राहावं, काही करावं, वाटेल ते सांगावं आणि आपण त्याचं दास होऊन राहावं. व्यवहारामध्ये दासत्व हे उण मांडलेलं आहे, पण परमार्थामध्ये सद्गुरूचं दास होणं यापेक्षा जीवनामध्ये दुसरं भाग्य नाही. हेच आता इथे विषय येतोय. एक अडाणी माणूस जर म्हणाला की मी दास आहे, ठीक आहे, आपण म्हणू अहो तो करणार काय? ही हॅज नो अल्टरनेटिव्ह. ही हॅज टू बेंड बिफोर हिम. नो अल्टरनेटिव्ह. अहो वाकल्याशिवाय करतो काय? दुसरा पर्यायच नाही. बरोबर आहे, मान्य आहे. इथे तसं आहे का? इथे तसं नाही आहे.
स्वतंत्र प्रज्ञ आहेत. नुसता कोणाचा येरा गाभाळाचा राजा नाही, गाव खात्यातला राजा नाही आणि पत्त्यातलाही राजा नाही. तर राजा कुठला आहे? ज्ञानियांचा राजा. गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, ज्ञानदेव तुम्हाईसे, अशी उपमा एक ज्ञानेश्वर महाराजांचं श्रेष्ठत्व सांगतो. माऊली असे महान संत होऊन गेले की त्यांच्यानंतर जे जे संत झाले त्या प्रत्येकाने त्यांचे गुणगान गायले. हे फार थोड्याच्या वाटणीला येतं बरं का. मोठ्या लोकांचं तसं पटत नसतं. पटलं तरी तो पटलं हे दाखवत नाही, हेच मोठेपणाचं लक्षण बरं का. पटत नसतं हो, असा जाऊ द्या, द्या सोडून. तसं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या वाटणीला एवढं अलौकिक भाग्य आलं की विद्वानांनी निंदा केली, विद्वानांनी वाळीत टाकलं, विद्वानांनी अधिकार दिला नाही, पण त्यांच्यानंतर जे जे संत झाले त्यांनी कौतुक केलं. नामदेवराय म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रकट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी हेलावरी. नामदेव महाराज. त्या काळच्या जनाबाई म्हणतात, मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे, ऐसे करिगा माझ्या भावा, ऐसे करिगा माझ्या भावा, ऐसे करिगा माझ्या भावा, सखया माझ्या ज्ञान देवा, जाई ओवाळणी जन्मोजन्मी दासी जणी. चोखवाराय म्हणताय, चोखा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. किती सांगू, प्रत्येक संताचं सांगतो ना. नाथ महाराज म्हणाले, कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार. शेवटचं सांगतो, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि एका जनार्दनी पाय वंदित असे. कुणी वंदन केलं नाही. तुकाराम महाराजांनी तर सदरच्या सदर लिहिलं. ज्ञानेश्वर महाराजांचं गुणगान गाताना स्नान करता करता इंद्रायणी अशी आळंदीहून वाहत जावी खाली, आणि बुडी मारल्याबरोबर माऊलींचं स्मरण झालं की आमचे महाराज सांगायचे, दादा महाराज, तसंच ओलं धोतर अंगाला गुंडळायचं आणि रस्त्याने आडमार्गाने पळत येऊन माऊलीच्या समाधीवर डोकं टेकायचं आणि म्हणायचं, माऊली माऊली ज्ञानराजा, ऐसा विरळा ज्ञानदेव, ऐसा विरळा ज्ञानदेव. एवढा अधिकार, एवढी योग्यता वर्णन करताना येरागाबाळाचं म्हटलं नाही, महाविष्णूचा अवतार. काय वर्णन करतात? अगा कलिकाले अकलिता जन हाती घेऊन ज्ञान खडगजाण, अवतरला आत्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेशे शिवकल्याण. कितीतरी प्रमाणे देईन मी, काही प्रमाण सुद्धा प्रमाणापेक्षा जास्ती देण्याची काही आवश्यकता नाही. पण एक कशा करता म्हणून दाखवलं की सर्व साधू संतांनी त्यांचे गुणगान गायले. असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, म्हणे निवृत्तीदासू. स्वतःचं नाव घालत नाहीत. तुम्ही ओळखून घ्या निवृत्तीदास कोण, हे वैशिष्ट्य इथे. काय होतं निवृत्तीनाथामध्ये असं? का त्यांचं दासत्व स्वीकारलं? एक मी लक्षात ठेवा,
दुसऱ्याचं दासत्व स्वीकारलं तर आयुष्यभर दासत्वात राहिलं, आणि संतांचं दासत्व स्वीकारलं तर जीवाला जे बंधन आहे जन्म मरणाचं त्याच्यातून तो मुक्त करील. हे या दासत्वाचं श्रेष्ठत्व आहे. जन्म मरणाची विसरलो चिंता, तू माझ्या अनंता माय बाप्पा. हे या दासत्वाचं श्रेष्ठत्व आहे. ठीक आहे, सध्याच्या काळामध्ये स्त्री स्वातंत्र्य चळवळ आलेली आहे. स्त्रीला स्वातंत्र्य असावं, अगदी नवऱ्याचं बटीक नसावं. अगदी तुमच्या मताशी मी 202% सहमत आहे. 101% नाही तर 202% सहमत आहे. बरोबर आहे ना? कारण आमच्या वारकरी संतांनी कधी स्त्रीला स्त्री म्हणून बघितलं नाही, तिला संत पदाला नेऊन ठेवली. एवढी वारकरी संतांची ताकद आहे. म्हणून मुक्ताबाईचं माऊलीने ऐकलं. तो काही प्रश्न आमच्याकडे येत नाही. तरी पण मला असं वाटतं, प्रेमाने आवडीने नवराची सेवा करण्यामध्येच ती त्याच्या इष्टिटीची आपोआप मालकीण होते, नाही का? दास्य म्हणून नाही, नोकरी म्हणून नाही बरं का, पण प्रेमाने तिने सर्वस्व जर त्याला दिलं आणि मी त्याला दिलंय हे म्हणण्यात लाज वाटण्याचं काय कारण आहे? माझं बोलणं कळलं का? लाज वाटण्याचं काय कारण आहे? लक्षात ठेवा, नको तिथे मिजास मारायची काही गरज नाही आहे. मी तुम्हाला एक सांगू उलट, तुम्ही जर नवऱ्याचे दास झाला तर नवरा तुमचा दास होईल. हे उलट आहे. इथे बरेच असतील की तसे. आत्ता बघा जागे झाला तुम्ही. पण ते दासत्व जे मिळवलेलं आहे तिने ते उगीच फुकट मिळवलं नाही. भक्तीमध्ये असं सांगतात, देवाला तन मन धन द्यावं. बाई जेव्हा तन मन धन पतीला अर्पण करते तेव्हा अनायशा तो तिच्या ताब्यात असतो. आश्चर्य काय? हुंड्याच्या रूपाने धन, मंगळसूत्र बांधलं, आता कुणाकडे बघितलं नाही, मन, आणि पहिल्या दिवशी त्याच्या हातात हात देऊन तन अर्पण केलं. दिलं ना तन मन धन. मग तन मन धन जर त्याला अर्पण केलं, तो जर तिला प्रसन्न झाला, तर आपल्या इतर लोकांना पिटपिट करायची काही गरज आहे का? साधं सरळ गोष्ट काय. मग कालांतराने काय झालं? ती त्याची दास झाली. ओघाने तो तिचा दास झाला. तुम्हाला तक्रारी करायचं काही? ह्या सगळ्याच्या सासवा तक्रार करतात. त्यांचं सासू अशीच म्हणत होती, आमचं पोरगं हिच्या नादाने बिघडलं. तेव्हा म्हणायचं काही कारण नाही. हे काल ओघ आहे. कालाच्या ओघामध्ये या सगळ्या गोष्टी अशा उलट सुलट चालत असतातच. मग आता लक्षात घ्या, काय दासत्व? हे दासत्व आहे का? नाही का? एक उदाहरण सांगतो. एखादी नर्स आहे, ती सेवा करते, औषध देते, वेळी प्रसंगी बरं का पॉट देते, सर्व घाण काढते. बरं काय, तिला वाटणं स्वाभाविक आहे, काय आपल्याला काहीच येत नव्हतं, मी नर्स झाले आणि नको त्याची घाण काढायला लागली, देवा याच्यातून मला मोकळं कर. बरोबर आहे. पण तेच जर मालकाचं घडलं, ते जर मुलाबाळांचं घडलं, तर त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं काही कारण नाही आहे. तो जीवनाचा भाग आहे. असाच नवरा थकला होता, वेळी प्रसंगी तोही तिचं करतो. अशी उदाहरणं मी बघितलीत. ती थकलेली असते, तो शक्तिमान असतो, तो तिला परसाकडला घेऊन जातो, सगळं करतो, साडी नेसवते, सगळं करतो. मग ती म्हणते, अहो मी तुमचं करायचं, तुम्ही माझं करता. मग तो म्हणतो, अगं मी आजारी पडलो असतो तर तू नसतं का केलं माझं? माझं म्हणणं लक्षात घ्या, दास शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. या दासत्वामध्ये दासत्व नाही आहे, तर यामध्ये प्रेमाचा निर्झर आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज एवढ्या मोठ्या पदाला जाऊन पोचले, पण एकच शब्द वापरला,
ज्ञानेश्वर म्हणतो म्हणून नाही, ज्ञानदेव म्हणे नाही, म्हणे निवृत्ती दासू. लक्षात ठेवा, मोठ्याचं दास होण्यात सुद्धा भाग्य असतं. मोठ्याचं दास होण्यात सुद्धा भाग्य असतं. मी एक दृष्टांत देत असतो, सुंदर आहे. जुना जमाना, राजाची स्वारी हत्तीवरून जायची. मग राजाकडे खूप भालदार चोपदार होते. मोठा राजा, 100-200 भालदार चोपदार. मग कुणी रस्ता बाजूला करायचा, कुणी बाजूला उभं राहायचं, कुणी काय करायचं, कुणी काय करायचं, कुणी काय करायचं. त्यात एक चोपदार होता, त्याला ड्युटी अशी होती की राजा पुढे बसल्यानंतर त्याच्या मागे छत्री धरून बसायचं. कळलं का तुम्हाला? माझं बोलणं कळलं? ती बाई सुद्धा सांगायची, माझा नवरा आलता फालता चोपदार नाही, राजाच्या बरोबरीने हत्तीवर बसतो. छत्र धरून राजा पुढे तो माग. असा काय रस्त्यावर माझा उभा राहत नाही काठी घेऊन. राजाच्या, लक्षात घ्या, नोकरी मिळावी ती अशी मिळावी नाही का की आपल्या हत्ती पोषण्याची लायकी नाही. माझं म्हणणं कळलं? हत्तीला एक वेळा कडबा घालायची सुद्धा लायकी नाही, पण नोकरी दासत्व राजाचं मिळालं आणि जागा अशी मिळाली की त्याच्या. तसं इथे काय म्हणतायत, एरा गाबाळ्याचा दास नाही, माझी ओळख निराळी करून घेऊ नका, निवृत्ती दास. आज एवढ्यावरच प्रवचन सांगणार आहे. या शब्दाचं महत्व कळावं. हा शब्द नुसता वाचून पुढे गेला तर कळलं काय तुम्हाला मग? बरं का, कुणाचं दास व्हावं, कुणाचं दास होऊ नये. व्यवहारामध्ये आपण एकमेकाच्या उगीच गर्दी काही अर्थ नसतं. काय हे सत्य, आता तुम्ही बघता काय काय ते पाय पडतात, काय वागतात, काय नाटकं करतात. मी म्हटलं एवढं वागतात, म्हटलं तिकीट मिळायचंय. आणि जर दिलं नाही, शंखम ददमौ पृथक पृथक. जो शंख चालू, मी म्हटलं काल पाय धरला होता, म्हटलं ते उगीच धरले नव्हते, माझी आशा होती, नंबरला होतो, पण पत्ता काटला वरून. माझं बोलणं कळलं का? दासत्व कशाला दासत्व म्हणतात? दास म्हणजे काय? म्हणे निवृत्ती दास. उगीच ज्ञानदेव नाही, आमका नाही, तमका नाही, निवृत्तीचा दास. कोण निवृत्तीचा दास? लक्षात ठेवा, साधू संताचं दास होण्यात सुद्धा भाग्य मोठं आहे. इतरांचं, एक सांगतो, मूर्खाचं मालक होऊ नये, पण सद्गुरूचं दास व्हावं. असं बोलणं कळलं का? मूर्खाचं मालक सुद्धा होऊ नये, ते तुम्हालाही खड्ड्यात घालून टाकील. काय तुम्हाला नाही खड्ड्यात घातलं, कारण मालक आहे, ऐकावं लागतंय, पण बोलतंय मूर्खासारखं. पण मालक आहे म्हणून मूर्खासारखं बोललेलं सुद्धा ऐकावं लागतंय. कळलं का दासत्व? हे कुणाचे दास आहेत? म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. निवृत्तीनाथ, काय वर्णन करावं. अमृतानुभवामध्ये ओवी लिहिताना म्हणाले, आता उपाय वनवसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमृतची परी मूर्तू कारुण्याचा. काय अमृतानुभवातल्या ओव्या, काय बघू. आमच्या आप्पाचे चिरंजीव म्हणत होते मला, ते म्हणले तुमच्याकडून एकदा अमृतानुभव ऐकायचा आहे. म्हटलं बघू, काय किती शक्ती, किती आयुष्य, किती तुमच्या इच्छा, काय असेल तर तेही सांगू. सांगितल्यावर ते म्हणाला असं ऐकला नाही. खरंच तसं आहे. मी मुंबईला 3 वर्ष अमृतानुभव सांगितला चातुर्मासात. ऐकण्यासारखा अप्रतिम ग्रंथ. असा ग्रंथ जगात झाला नाही, पुढे होणार नाही, हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यातली 2ऱ्या अध्यायाची ओवी सद्गुरूचं वर्णन करताना केली. आता उपाय वन वसंतू, उपायांच्या वनामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज असावं. वसंत जिथपर्यंत वनामध्ये येत नाही
तिथपर्यंत झाडाला नवी पालवी फुटत नाही. बाकीचे सगळे ऋतू असतात. वसंताच्या अगोदर पालवी सबंध झडून गेलेली असते. असं वाटतं हे झाड वटलंय, आणि वटलेल्या झाडाला वसंताचं आगमन झालं की हळूहळू हळूहळू इतकी कोवळी, आणि 1 महिन्यात बघावं ते झाड हिरवगार झालेलं असतं. हा कशाचा एक माहिती आहे का तुम्हाला? त्यावेळेला पाऊसही नसतो. ही कुंडीतली झाडं सोडून द्या हो. संध्याकाळी पाणी घातलं नाही तर सकाळपर्यंत मान टाकतंय. हे आम्ही तुम्ही बसलेले सगळे संसारिक कुंडीतली झाडं. माझं बोललं कळलं का? कुंडीतली झाड संध्याकाळी पाणी नाही घातलं. ते म्हणले असं काय झालं? नाही तर रात्री चांगलं होतं, सकाळी बघितलं तर वरचं गेलं होतं. ते म्हणले उंदराने कुरतडलं. अशी तुमच्या आमच्यासारखी सुखदुःखाने कुरतडलेली झाडं ज्ञानोबा तुकोबा हे वड पिंपळ आहेत. किती पिढ्या आल्या आणि किती पिढ्या गेल्या. अशी मूळ धरून बसलेली झाडं आहेत. आणि अशी जी वनातली झाडं असतात बरं का, त्याची पालवी झडते. आणि मग वसंत आला की पाणी नाही, काही नाही, पण अशी पालवी फुटते. तसं महाराज म्हणतायत, आता उपायांच्या वनामध्ये सद्गुरु रूपी वसंत जेव्हा ओळेल तेव्हा सर्व हे वटलेली झाडं फुलून येतील. काय सुंदर दृष्टांत देतात. ओघाने येईन तेव्हा सांगीन. आणि पण एक आहे, सद्गुरूचं वचन हे आज्ञेचा आहेव तंतू. कळलं का? आहेव तंतू म्हणजे काय? आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये मी म्हणणार नाही, हे मंगळसूत्राची पद्धत आपल्याकडे जास्ती आहे. आता उत्तर हिंदुस्थानला कुठे घालतात? गुजरातमध्ये सुद्धा बरं का, एक सोन्याची चेन असते आणि नाक टोचलेलं असतं. आपल्या काही काळ्या पोत असते असं नव्हे. उत्तर हिंदुस्थानमध्ये किती बघा, कोणी काळ्या पोती घालतात असं नव्हे. साऊथ इंडियन सुद्धा बघा, त्यांच्याकडे नुसतं ते सोन्याचं असं असतं, काळी पोत नसते. आता ख्रिश्चनमध्ये अंगठी असते डाव्या हातामध्ये घातलेली, असं पद्धत आहे. तर इथे काय म्हटलंय की सद्गुरूची वचन हे आहेव तंतू. आहेव तंतू. जसं गळ्यामधलं मंगळसूत्र बघितलं की तिला विचारायची गरज आहे का, बाई आपलं लग्न झाले का? काढन हाण. नाही कळलं माझं बोलणं तुम्हाला? अरे एवढा आहेव तंतू बघतोयस आणि विचारतोयस हा हे कोणाचं बांधले? तुझं आहे? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आहेव तंतू. तसं सद्गुरूचं वचन हे काय बांधा? सद्गुरूचं वचन रूपी आहेव तंतू गळ्यात बांधल्यानंतर जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हे वर्म लक्षात घ्या. आता उपाय वनवसंतू, जो आज्ञेचा आहेव तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. अमूर्तची परिमूर्तू असा हा सद्गुरू. आणि त्या सद्गुरूचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, निवृत्तीदासू. तुम्ही म्हणाले कोडच आहे नाही, हा तर यांचा थोरला भाऊ, याने यांना दास कसे झाले? भाव आज होतं पटत नाही. हा म्हणजे जागृत अनुभव आहे. मी जर इथे म्हटलं की ज्या ज्या भावाभावांचं पटतं त्यांनी हात वर करा, केलं तरी म्हणेल हा लबाड आहे. केवळ मला गप्प बसवण्याकरता करतोय. एक लक्षात घ्या, पटवून घेणं निराळं आणि पटणं निराळं. माझं मराठी समजलं आपल्याला? पटवून घेणं निराळं आणि पटणं अवघड आहे, अवघड आहे. इथे कसं घडलं? महान आश्चर्य आहे, महान आश्चर्य आहे जगातलं. एक दिवस, एक काळी कुट्ट रात्र या भावंडांच्या जीवनामध्ये उगवली. त्या रात्री
काही दिवस अगोदर वडील गेले आणि या काळ्या कुट्ट रात्री आई सुद्धा गेली. मातोश्री मुलांना सोडून गेल्या, पण त्या सोडून जाताना एकच केली त्यांनी, निवृत्तीनाथांना झोपलेलं उठवलं. सबंध कथा सांगायची नाही मला, मागे ऐकलेली आहे, सांगितलं तरी काही बिघडत नाही, पण एवढंच सांगतो. कसं घडलं? निवृत्तीनाथाला उठवलं, झोपडीच्या बाहेर घेऊन हृदयाला लावलं आणि सांगितलं, राजा, पतीच्या मागे राहणं अवघड असतं बाईला. बरं का, खरंच आहे, वस्तुस्थिती आहे अशी की आपले मालक असतात तिथपर्यंत राहण्यामध्ये, जीवनामध्ये, स्त्रीच्या जीवनामध्ये मजा असते. आणि पती पत्नी जेवढी एकमेकाची असतात तेवढी मुळं बाळ एकमेकाची नसतात. जो तो पाखरू ज्या त्या वेळेला आपल्या घरट्यातून उडून जातं, शेवटी राहतात हे दोघंच. काही वेळेला भांडले असतील, काही वेळेला टाकून बोलले असतील, टाकून बोलले असतील पण टाकून दिलं नाही. बरं का, म्हणजे खरी जी सती पतिव्रता असते तिला आपल्या पतीशिवाय एक क्षण जगणं मुश्किल होऊन जातं. मुलाबाळांच्या करता राहिल्या, पण शेवटी आतला म्हणत होता, अगं मालक गेले तुझे, आता काही राहण्यात अर्थ नाही. निवृत्तीनाथांना उठवलं, घड्याला लावलं, गालावलं गार ठेवला. ते म्हणे, आई एवढ्या रात्रीचं उठवलंस मला? रात्र किती झाली बघ, काय काम आहे? अरे म्हणे, राजा तसं काम काही नाही माझं, पण एक मागणं मागते तुला. पदर पसरून तुझ्यापुढे मी मागणं मागते, एकच कर. माझे मालक गेले, त्यांच्या मागे मी जाते, पण जाताना एकच करते, ही माझी तिन्ही मुलं तुझ्या ओट्यात घालून जाते. काय प्रसंग असेल बघा. ज्यांनी जगाची काळजी केली, ज्यांनी जगाचा उद्धार केला, त्यांच्या वाटणीला हे आलं. त्याच्यापेक्षा आपण खूप बरे आहोत, नाही का? आपल्या घरामध्ये एखाद दुसरी दुर्घटना घडली तर आयुष्यभर ती बोचत राहते. जी माता आणि पिता आपल्या 4 मुलांना सोडून गेले, त्यांच्या अंतःकरणाची अवस्था काय झाली असेल. निवृत्तीनाथाला जवळ घेतलं आणि सांगितलं, राजा ही तिन्ही मुलं तुझ्या पदरात टाकते. ते म्हणले, आई असं मी किती मोठा आहे, असं माझं किती वय आहे की ही तिन्ही मुलं माझ्या पदरात टाकून जातेस. जवळ घेतलं, पोटाला लावलं आणि सांगितलं, बाबा रे, तू निवृत्ती राजा आहेस, राजा आहेस, मला जायला पाहिजे. ते म्हणाले, आई मी कसं सांभाळू? उद्या सकाळी उठून जर सोपानाने विचारलं, ज्ञानराजाने विचारलं, मुक्ताईने विचारलं, आमची आई कुठं आहे, तर मी काय उत्तर देऊ? मटकन खाली बसल्या, काही सुचेना. हृदयाला लावलं निवृत्तीनाथाला, मला बाकीचं काही कळत नाही, मला तुला काही सांगायचंही नाही, पण एवढंच तुझ्या पुढे पदर पसरून मागते, मला माझ्या मालकाच्या मागे जायला तू परवानगी दे आणि ही मुलं पदरात घे. आईची इच्छा, ठीक आहे म्हणे, माझ्या वाटणीला हेच असेल तर हेच येणार आहे. सांगून जातेस म्हणून ठीक आहे, न सांगता गेली असतीस तर मी काय केलं असतं? वडील गेले तसे तू गेली असतीस तर मी काय केलं असतं? पाय धरले, मिठी मारली, रडू लागले, डोळ्याला धार लागली. मोठ्याने रडता येईना, आवाज काढता येईना, कारण ही पुन्हा मुलं उठली तर जाणं अवघड होतं. निघून गेल्या. इथे हे चरित्र संपलं, पण तिथून निवृत्तीनाथांचं चरित्र सुरू झालं. निवृत्तीदास सकाळी उठली, माऊली उठले, काका उठले, मुक्ताई उठली, आई आई आई.
निवृत्तीनाथ जवळ गेले, पांघरून असं ओढलं जवळ, तिघांनाही जवळ घेतलं, पोटाशी घेतलं. झोपेत त्या मुलांना कळलं नाही की आई आहेत का निवृत्तीनाथ आहेत, कारण त्या क्षणाला आईची ऊब सुद्धा निवृत्तीनाथांच्या हृदयात प्रगट झाली होती. ते प्रेम, ती ऊब प्रगट झाली तिथे. बरं का, अलौकिक आश्चर्य होतं असं. त्या उभेतून असं जाणवलं नाही की तिथे आई नाही म्हणून. पोटाशी धरलं, सावध झाल्यानंतर बघितलं, दादा आहे, दादा, आई कुठं आहे? काय प्रसंग, काय प्रसंग. दादा, आई कुठे आहे? माऊली म्हणतायत, आई कुठे आहे? मुक्ताई, आई कुठे आहे म्हणत नव्हती, डोळे झाकूनच ऐक म्हण, आई आई आई. निवृत्तीनाथ ओ देत आहेत, ओ बाबा. मुक्ता, ओ. जरा उजेडल्यानंतर आजूबाजूला बघितलं तर कुठेच आई दिसेना. एखादी पक्षीण आपल्या पिलांना पंखाखाली येऊन बसते, तसं निवृत्तीनाथांनी या 3 भावंडांना पंखाखाली घेतलं आणि वाढवलं. पंखाखाली घेतलं त्या उजेडल्यानंतर. आई आई करतायत, एका शब्दात सांगितलं, बाबा. बाबांच्या मागे आई गेली. आता तिला स्मरणात ठेवा आणि मला सांभाळा, मला सांभाळा. तुम्हाला तिघांना माझ्या ओट्यात घालून गेली ती, मला सांभाळा. गुरु हा धैर्याचा डोंगरू, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव तुझा नाही नाही त्रिलोकी. माऊलींचाच अभंग आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीण देव तुझा नाही नाही त्रिलोकी. गुरु हा साधकाची माय. पोटाशी धरलं, ओक्साबोक्सी रडू लागले. बाळांना कळे ना काय करावं. मग निवृत्तीनाथांनी सांगितलं, अरे बाबा, बाळानो, बाबा गेले, आई गेले, आता मला सांभाळा. ज्ञानराज ओळखलं त्यांनी, बिलगले पोटाशी. सोपान काका तेही बिलगले. मुक्ताई मात्र आई आई करायचं थांबेना. माऊलीने तिला जवळ घेतलं. मुक्ता, 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 आपली आई कळलं का आजपासून कोण? निवृत्तीनाथ आपली आई. जो आपला दादा आहे तीच आपली आई आहे. जो आपला दादा आहे तोच आपला बाप आहे, तोच आपला गुरु आहे. म्हणून अभंग बाहेर पडला, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचे लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा सता पाठी राखा. म्हणून जीवनामध्ये सद्गुरु राज भेटणं यापेक्षा जीवनाचं भाग्य दुसरं नाही. हो, बाबा महाराज जी जीवनामध्ये वावरतोय, जी रोजची प्रवचनं चालू आहेत, हे माझ्या सद्गुरु राजाची कृपा आहे. त्यांच्यावर माऊलीची कृपा होती. त्या कृपेचा निर्झर तुमच्या पुढे आणून द्यायचा, एवढंच माझं काम आहे. याच्यापेक्षा दुसरं काम माझं काही नाही आहे. पण 71 वर्षात एवढंच कळलं की अभ्यासाने ज्ञान मिळतं, पण ज्ञानाची प्रसन्नता भेटायची असेल तर त्याच्याकरता सद्गुरूची कृपाच लागते. किंबहुना पंडुसुता मद आत्मयाची प्रसन्नता
लाहे तेने नपविदता लाभू कवणासे देखे अखंडित प्रसन्नता आती जेथ चित्ता ते त्रिगणे नाही समजता संसार दुःखा. अखंडित प्रसन्नता होती हृदयामध्ये. आता अखंडित प्रसन्नता असल्या कारणाने संसार दुःख शिरायला जागा नव्हती. संसाराची सुरुवात अशी, आणि तेच म्हणतायत आजी संसार सुफळ झाला गे माये. आजी संसार सुफळ झाला गे माये. देखियले पाय विठोबाचे. देखियले पाय विठोबाचे. तुमज व्हावा तुमज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तुमज व्हावा तुमज व्हावा. हे कोणी सांगितलं? बाप रुक्मा देऊरू नविसंबे सर्वथा, पण निवृत्तीने तत्वता सांगितले. बाप रुक्मा देऊवर ज्ञानराजा. आता आपण सगळेच विठ्ठलाच्या चरणी बरं का. आता तोच आपला बाप, तोच आपला आई. विठ्ठल बाप माय चुलता बगणी बंधू आणि भ्राता. म्हणून बघा ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द कसा वापरला, बाप रुक्मा देऊर विठ्ठलू. दोन साधलं, कुळदैवताचंही नाव वाढलं आणि आई वडिलाचंही नाव आलं. काय मजा केली आहे बघा. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, कधी सांगितले असेल असेल तर ठीक आहे, नसेल तर ऐकून ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांचे जे सुरुवातीचे अभंग होते ते ज्ञानदेव म्हणून, ज्ञानदेव म्हणे असे आहेत. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ असे आहेत. आणि काही अभंग असे आहेत बाप रुक्मादेऊर. याच्यातून महाराष्ट्रातल्या विद्वानांनी बरेच तारे तोडलेले आहेत. त्याच्याबद्दल जायचं काही गरज नाही आहे. पण कालांतराने ते सगळंच धुतलं गेलं. दोन्ही अभंग एकाचेच आहेत. त्याचा अर्थ असा आहे की 16 वर्षी ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं. ज्ञानेश्वरीचं लिखाण झाल्यानंतर ते म्हणले आता आपलं अवतार कार्य संपलं. ज्याच्याकरता प्रभूंनी आपल्याला पाठवलं. आणि एक बरोबरच आहे, वाजवीपेक्षा जास्ती थांबणं बरोबर नसतं कुठेही, बरं का. काही मर्यादा आहेत. बाबा महाराजावर किती जरी तुमचं प्रेम असलं आणि मला घरी बोलवलं तर बोलवलं त्यापुढतं थोडंसं इकडे तिकडे एक अर्धा पाऊण तास थांबलं निराळं. बघितल्यानंतर वा तुमचं घर चांगला, इथेच राहतो. बरं, त्याला वाटोळ झालं. त्या राहण्याचं गेल्याचा आनंद संपून जाईल. बरं का. किती काहीतरी प्रत्येक गोष्टीला एक नियम आहे. तसं 16 वर्ष झाली, ज्ञानेश्वरी झाली, अमृतानुभव झाला, जे व्हायचे ते सगळं झालं. आता राहण्यात काही, त्याला अवतार कार्य संपलं. मग निवृत्तीनाथाने जवळ घेतलं. बाबा अरे काय बोलतोस? इतर मुलांच्या बाबतीत नाचायचं, उघडायचं, बागडायचं वय, आणि तो 16 वर्षी समाधीची गोष्ट करतोस. काका म्हणाले, ज्ञानराजा, ज्ञानदा, हे बरं आहे का? मुक्ताबाई म्हणली असं तसं बोलू नको. ज्ञाना ज्ञाना असं नाही बोलायचं. बरं म्हणाले, ठीक आहे. प्रत्येकाकरता 2-2 वर्ष आयुष्य देतो. 22, 2, 2, 2, 6. काय मग प्रत्येकाकरता 2-2 वर्ष आयुष्य दिलं आणि शेवटी 22व्या वर्ष समाधी घेतली. पण पुढचं लक्षात आलं का? माऊलीने समाधी घेतल्यानंतर 1 वर्षाच्या आत 3 भावंडांनी समाधी घेऊन मुक्त झाले. कारण का? त्या समाधीच्या अभंगामधली एक ओळ माझ्या जीवाला इतकी चटका लावून गेली. ती ओळ अशी आहे, आता ऐसे सखे कोणी नाही. कोण म्हणतायत? निवृत्तीनाथ म्हणतायत. आता ऐसे सखे
कोणी नाही. इतकं प्रेम, इतकी आपुलकी. का दास झाले? आईचं प्रेम दिलं, बापाचं प्रेम दिलं, आणि जगातला कोणताही गुरु ज्ञान देणार नाही एवढं चिद्विलासाचं ज्ञान त्यांच्या अंतरंगातून प्रगट केलं. कुणाला काय म्हणायचं ते म्हणू दे, पण ज्ञानेश्वर महाराजांचं हे तत्वज्ञान स्वतंत्रच आहे. त्याबद्दल महाराष्ट्रात विद्वानांनी वाद घातला. कोण या पक्षाचे, कोण आपण कोणत्याच पक्षाचे नाही. मला एकच म्हणायचं आहे, माझ्या आईसारखी दुसरी सुंदर आई नाही. खास मला चर्चाच करायची नाही त्याच्यावर. कोणाशी वाद घालायचा नाही, कोणतं चर्चा करायची नाही, काय करायची आवश्यकता मला वाटत नाही. आणि ज्याला त्याला आपापली आई सुंदर वाटणं याच्यात काही वाकडा आहे का? तुम्ही म्हणा आमची आई सुंदर आहे, आम्ही कुठं नाही म्हणतो. काय तेव्हा कोणाशीही वाद न घालता, कोणाशी चर्चा, म्हणून मी सध्या चर्चाही करत नाही कोणाशी. माझा आनंद भोगू दे. खूप आयुष्यभर चर्चा झाली. अनेक जण सध्या मुलाखतीला येतात, जवळजवळ तेही बंद केलं. टी व्हीचे चॅनलवाले ते एवढे येतात, नाही काही मुलाखत नाही, काही नाही. कालच आले होते. मी म्हटलं बाबा काही नको, आता पुष्कळ झालं, काही चर्चा नको, कुणाला मुलाखत नको. वाटलं ते या, बसा, ऐका. जे काही मला कळलं किंवा कळलं नाही ते सुद्धा ह्याच्यातून कळेल तुम्हाला. लक्षात घ्या काय अवस्था होती. बरं का, बाप तोच, आई तोच, आणि असा गुरु होता की ज्यांनी एकच आयुष्यभर काळजी गेली की माझ्यापेक्षा माझा शिष्य मोठा व्हावा. केवढं मोठं गुरुचं स्थान आहे हे. अशी गुरु शिष्याची जोडी मी तुम्हाला ठासून सांगेन की जगात पाहायला मिळायची नाही. प्रत्येक गुरुला वाटतं मी मोठा आहे, शिष्य कमी आहे. ज्ञानेश्वर महाराजांना असं केलं. असं प्रवचन परवाही सांगितलं होतं, केव्हा मागे सांगितलं असेल. एकच प्रवचन या जगात असं झालं की गुरूंनी समोर बसावं आणि शिष्यांनी प्रवचन करावं. एकमेव प्रवचन, ते म्हणजे ज्ञानेश्वरी अमृतानुभव. आणि समोर बसावं म्हणावं, गुरुराया, सद्गुरुनाथा. महाराजांनी नुसतं दृष्टीतून बघावं. एकाने मला प्रश्न विचारला, का हो बाबा महाराज, ज्ञानेश्वरी किती सुंदर, अमृतानुभव किती सुंदर, चांगदेव पासष्टी किती सुंदर, विरहिणे तर बोलायलाच नको. हे झालं ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय. निवृत्तीनाथांचं वाङ्मय काय? म्हटलं निवृत्तीनाथांनी लिहिलं नाही, पण चालती बोलती ज्ञानेश्वरी तयार केली. तेच म्हणजे ज्ञानोबाराया. चालती बोलती ज्ञानेश्वरी, चालती बोलती. हा दिठवा दयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवाची परितुके महेशेशी. किती गुरुस्तुत्या तुम्हाला म्हणून दाखवू. लहानपणी सगळ्या गुरुस्तुत्या ज्ञानेश्वरीच्या पाठ करून घेतल्या आमच्याकडे, आमच्या गुरुमाऊलीने. तर का हा दिठवा, हा हा हा, काय ताकद हो त्या शब्दामध्ये. हा महाराज, तुमची दृष्टी जर आमच्यावर पडली तर आमची तुलना कुणाबरोबर होईल? तो जीवाची परितुके महेशेशी. तो जीव असून सुद्धा त्याची तुलना महेशाबरोबर होईल. एवढी महाराज तुमची ताकद आहे, एवढी ताकद आहे. म्हणून लक्षात ठेवा, असे सद्गुरुनाथ. तुम्ही मला सांगा, निवृत्तीनाथावर सांगा, काला याच्यावरच करीन. नुसता निवृत्ती दास सांगेन तुम्हाला मी. अरे ऐकण्यासारखंच आहे, सगळंच ऐकण्यासारखं आहे. काय ऐकण्यासारखं नाही. आपल्याला फक्त शब्द कळतो. एक सांगू का, 9 वारी साडी घडी केली तर एवढी दिसते, पण उघडली तर अशी लांब लचकूल. तुम्ही म्हणाला हो एवढी मोठी 9 वारी आहे? हो 9 वारी आहे, घडी केली होती म्हणून दिसत नाही. तसं ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द म्हणजे घडी केलेले शब्द आहेत. फक्त आपण उघडावे, मग त्याच्यातला वाण बघावा, त्याचा रंग बघावं, त्याचे काड बघावे, त्याचं रूप बघावं, आणि बघूनच असं वाटेल वा वा, काय अलौकिक आहे. तसं एक निवृत्ती दास या शब्दाचा विचार केला तर वाङ्मयामध्ये विखुरलेले तुम्हाला दिसतील. अभंगातून दिसतील, गीतेतून दिसतील, ज्ञानेश्वरी. जिथे पाहाल तिथे निवृत्तीचा दास कसा लिहितो हे कळेल. भावाचं नातं असं असताना सुद्धा सांगतो, गुरु कुठून झाले? आई वडील हे सगळे कुटुंब होतं.
एकत्र मुलं बाळं झाली आणि मग मुलाबाळांना घेऊन आळंदीतल्या शिव्या खाण्यापेक्षा आणि आळंदीत ती अवहेलना सहन करण्यापेक्षा, गावाच्या बाहेर राहण्यापेक्षा बरं झालं समाधी तरी गावात आली, नाही का? नाही तर सिद्धबेटात राहिले होते, गावाच्या बाहेर काढलं होतं. भाग्यवान मंडळी. काय मला अजून कळत नाही, साधू संतांना जिवंतपणी अवहेलनाच वाटणीला येते, गेल्यानंतर घागरीने दूध असतं. बरं का? त्यावेळेला भूक लागल्यानंतर एक चमच्याभर पाणी सुद्धा कोणी पाजलं नाही, उलट मडकं भाजण्याकरता 1 पैशाचं आणलं तर ते सुद्धा थोबाडीत मारून हिसकून घेतलं. ही जगाची उलटी रीत आहे. असं आहे हे जग. गेले त्र्यंबकेश्वरला, थोडक्यात सांगतो. त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करता करता एक वाघ आला, मोठा मोठा वाघ असा आला आणि त्या वाघाला घाबरून सगळे चारी दिशेला झाले, चारी दिशेला गेले. पण तो वाघ फक्त निवृत्तीनाथांच्याच मागे लागला. ते निवृत्तीनाथ पुढे पळताय तो वाघ मागे, निवृत्तीनाथ पुढे पळताय तो वाघ मागे. आणि पळत 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 त्या वाघाने सर्वापासून निवृत्तीनाथाला बाजूला केला आणि एका गुहेमध्ये आणलं. हे घाबरून इकडे तिकडे बघतायत. बघितलं तर एक यती समोर उभा. ते यती कोण होते माहिती आहे का? निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे. गहिनीनाथ तिथे होते, असे बसलेले. बघितल्याबरोबर घाबरले. अरे निवृत्ती ओळखलं नाहीस? मी गहिनीनाथ आहे. मच्छंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा. आणि ज्ञानदेवा सार चोजविले. गहिनीनाथ आहे. इकडे सद्गुरूचा अनुग्रह सुरू झाला, चर्चा सुरू झाली. इथे हे सगळे मिळाले एकमेकाला. ते वाघ निघून गेला. माऊली, सोपान काका, मुक्ताई आणि विठ्ठलपंत इकडे तिकडे बघतायत. निवृत्तीनाथ मिळाले नाही, आले घरी. सगळे कपाळाला हात लावून बसले. आईसाहेबांनी काय करावं आता? अरे निवृत्ती, अरे निवृत्ती, अरे निवृत्ती. रात्रभर कोणी जेवलं नाही, काही नाही, उपाशी बसले सगळे. आणि काय सांगू, असं पूर्वेकडे तोंड करून घर होतं. सगळेजण वाट बघतायत, आत्ता येईल, आत्ता येईल, आत्ता येईल. सूर्याचं किरण आलं घरामध्ये आणि दारामध्ये एक तेजपुंज व्यक्ती उभी राहिली. अशी उभी राहिली होती. तो भाऊ निवृत्ती नव्हता, तर निवृत्तीनाथ होता. नाथ असे बघितले. बघितल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखलं, हा भाऊ नाही, हाच आपला गुरु. आणि गेले पायावर लोटांगण घातलं, पाय धरले. गुरुराया, सद्गुरुनाथा, तिथे साक्षात्कार झाला. हा थोरला भाऊ नाही, हा आपला गुरु आहे. आणि गुरु म्हणून पायाला मिठी मारली. निवृत्तीनाथाने उचलून घेतलं. माऊलीना डोक्यावरून हात ठेवला. हात ठेविला मस्तकी आणि देवोनी प्रसाद केले सुखी. मस्तकावर हात ठेवला, मस्तकाचं अवग्रहण केलं, जवळ घेतलं. माऊली गेल्यानंतर सोपान काका गेले, मुक्ताई गेली. वडील बघतायत. वा वा वा, परंपराच होती घरामध्ये बरं का. वडिलाजवळ अभ्यास केला आणि अभ्यासाची प्रतीती गहिनीनाथाजवळ आली. पण लक्षात घ्या, नाथ संप्रदायाची जरी परंपरा होती तरी काय सांगितलंय कळलं का? निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, पण कुळ हे पावन कृष्ण नामे. या निवृत्तीवर गहिनीनाथाने कृपा केली, पण आमचं कुळ जे पावन झालं ते कृष्ण नामाने. म्हणून नाथ संप्रदायाची परंपरा जरी वारकरी संप्रदायाची मुळाशी असली तरी शेवटी रूपांतर नामधारकामध्ये झालं. हेच वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे. लक्षात घ्या की कुठून वारकरी संप्रदाय सुरुवात झाला. ज्ञानदेवे रचिला पाया म्हणजे काय? ज्ञानदेवे रचिला पाया हे माहिती आहे, पण त्या पायाचे दगड गोळा करून कुणी आणले?
ज्ञानेश्वर महाराजांना तो पायाभरणीचा हक्क कुणी दिला? कुणी दिला? लक्षात ठेवा, एखाद्या माणसाने आपल्याला मोठं केल्यानंतर आपण त्याला विसरतो. काही वेळेला आपण कामापुरती माणसं लक्षात ठेवतो, आपलं काम सुरू झालं संपल्यानंतर आपण त्यांना कचऱ्यासारखी फेकून देतो. यालाच माणूस म्हणावं, यालाच माणूस म्हणावं. कळलं का तुम्हाला? पण इथे तसं नव्हतं. ज्याच्याकडून मोठेपणा प्राप्त झाला, मी एक तुम्हाला सांगू मोठेपणाचं लक्षण, लहानात लहान माणसांनी थोडी जरी आपलं काम केलं तरी ते कधी विसरू नये, लक्षात ठेवावं आणि त्याला त्याची दाद द्यावी, उलट त्याच्याशी कधी वागू नये. एवढं लक्षण असणं हेच मोठेपणाचं लक्षण आहे. हे ऐकून इथे सोडून देऊ नका. वेळी प्रसंगी त्याला सुधारायचं असेल तर 2 शब्द रागाचे बोला, पण त्याला टाकून देऊ नका. आता अगदीच जर कठीण झालं तर त्याला इलाज नसतो, पण अगदीच कठीण तसं असतच नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. ज्ञानेश्वर महाराज एवढे मोठे झाले, सांगदेवानी पायावर लोटांगण घेतलं, आले लोटांगणी सांगदेव, इतका अधिकार झाला. पण शेवटी ज्ञानेश्वरी लिहिताना एकच वाक्य मुखातून बाहेर पडलं, देवा तूची गणेशू, सकल अर्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. पुंडली गवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा.